हॅलो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या भागात जीवानंदिनीचं मन जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना पाहायला मिळेल. जीवाला यामध्ये यश मिळेल का? आपल्याला या भागात बघायला भेटते की नंदिनी जीवाच्या आठवणीत रममाण झालेली असते. ती जीवाचं सोशल मीडिया प्रोफाईल उघडून त्यातील फोटो बघत असते आणि तेव्हा चुकून तिच्याकडून एक फोटोला लाईक होतं. तिच्या लक्षात येतं की तिने गडबडीत हा फोटो लाईक केला आणि हे नोटिफिकेशन जीवाच्या फोनवर जातं. जीवाचा आनंद गगनात मावेनासा होतो. नंदिनी अजूनही त्याच्या नात्याबद्दल विचार करते. या विचारानेच तो नाचू लागतो. तो त्याच्या खोलीत भिंतीवर नंदिनीचे फोटो लावून घेतो. तिच्या फोटोसोबत डान्स करतो, फोटोलाच मिठी घेतो आणि त्यासोबत गप्पाही मारतो. जीवा फोटोकडे पाहून म्हणतो की तू इतकं जरी केलंस तरी मी जिवंत राहीन. तो तिला त्याची खास कविता मेसेज करतो. दुसरीकडे नंदिनी फोटो लाईक झाला म्हणून चिडून जीवाला सोशल मीडियावरून ब्लॉक करते. तेव्हा जीवा तिला थेट फोनच करतो. नंदिनी आधी त्याच्यावर वैतागते. जीवा तिला फोटो लाईक करण्याविषयी विचारतो. नंदिनीशी तो प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करतो, मात्र ती त्याचा अपमान करते. नंदिनी म्हणते की तिने चुकून तो फोटो लाईक केला. त्यावर जीवा म्हणतो की अशा चुका होत राहू दे. जीवा म्हणतो की तिला त्याच्या आठवण येत असेल आणि म्हणूनच तिने फोटो लाईक केला. जीवा फोनवरच त्या दोघांची कविताही ऐकवतो. तिचं अजूनही प्रेम असल्याचं म्हणतो. नंदिनी भावूक होते, पण ती प्रेमाने बोलत नाही आणि फोन ठेवून देते. जीवा मनाशी ठरवतो की तो असं काहीतरी करेन की नंदिनी त्याच्यावरचं प्रेम पुन्हा व्यक्त करेन. इकडे मानिनीला तिच्या दोन्ही सुनांची आठवण येत असते. तिला स्वयंपाकघरातील तिघींचे क्षण आठवतात. त्यावेळी विक्रम येऊन तिची समजूत घालतो. त्याला समजते की मानिनी आणि नंदिनी काव्या यांची या मध्येची मैत्री झाली होती. मानिनी त्या दोघींच्या आठवणी विक्रमला सांगते. मानिनी इच्छा व्यक्त करते की तिच्या दोन्ही सुना घरी परत यायला हव्या आहेत. विक्रम तिची समजूत घालतो आणि तिला सांगतो की त्या दोघी नक्की परत येणार. विक्रम पुढे म्हणतो की जीवा नंदिनीमध्ये आणि काव्या पार्थमध्ये गुंतले आहेत. शिवाय नंदिनी पार्थच्या डोळ्यातही प्रेम दिसते. तो म्हणतो की त्यांचे बिनसलेले नातं ठीक व्हायला वेळ जाईल. मानिनी म्हणते की संसाराचं सुख दुःखाचं चक्र असतं आणि ते फिरत राहतं. सुरुवातीला जीवा काव्या जिथे होते तिथे आता नंदिनी आणि पार्थ आहेत. दोघेही विश्वास व्यक्त करतात त्यांचे दोन्ही लेक आणि सुनांचा संसार व्यवस्थित होईल. विक्रम सांगतो की मुलींनी घर सोडलं असेल तरी त्या इथल्या माणसांची काळजी करतायत. विक्रम मानिनीला नंदिनीचा मेसेज दाखवतो. तिने औषध वेळेत घेण्याचा सल्ला दिला आहे. तर काव्याचा फोन आल्याचाही तो सांगतो. काव्याने पार्थसाठी काहीतरी गिफ्ट पाठवलं आहे हे सांगण्यासाठी तिने सासऱ्यांना फोन केला होता. शिवाय देशमुखांच्या घरात वसुंधरा आणि रम्या अजूनही आनंद साजरे करत असतात. नाश्त्याला खास बर्गर आणि फ्राईज मागवून त्या पार्थ जीवाचा संसार मोडल्याचा आनंद साजरा करतात. पार्थने रम्यासोबत पहाटे चालण्यासाठी आलेल्या यावरून रम्या हुरळून जाते. शिवाय ती वसुंधराला सांगते की तिने पार्थसमोर हात दुखत असल्याचे नाटक केले आणि तेव्हा पार्थने तिला काही हाताचे व्यायामही दाखवले. पार्थचं आपुलकीने वागणं तिला प्रेमात बदलायचं असतं. वसुंधरा ठरवते की वर्षाच्या शेवटी पार्थ नंदिनी आणि जीवा काव्याचं नातं संपलं आणि आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला पार्थ रम्याचं नातं जुळवायचं. या कटात जर काव्या मध्ये आली तर तिला कसं बाजूला करायचं याचाही त्या विचार करतात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.